तुम्ही सुद्धा उद्याचे भावी नागरिक सुजन नागरिक होणार आहेत, त्यामुळे हे गरजेचं आहे. म्हणून वृक्षारोपण आता 5 वर्षी आपल्याकडं म्हणजे भारतामध्ये अल्निनोचा प्रभाव आहे. अल्निनोचा प्रभाव म्हणजे एक विशिष्ट परिस्थिती आहे तापमानाची ती. त्याच्यामुळे काय होतं, पाऊस काय होतोय कमी पडण्यास सांगितलंय. आपण पाहिलं 15 दिवसापूर्वी इतका जोरात पाऊस पडला, खूप बाकीचं पण नुकसान झालं. पण आता काय झालं पावसाने, आपण जरी इथं पाहिलं तरी आता गरम व्हायला लागलं आपल्याला, बरोबर आहे की नाही. म्हणजे गरम होतं म्हणजे काय झालंय, ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतंय आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण काय होतंय वाढतंय. लक्षात हवा धरून ठेवतं. आपण शहरामध्ये आहोत, त्यामुळं वाहना वाटेत जे सोडलेलं प्रदूषण आहे त्यातून कार्बन डायऑक्साईड येतो काय केला जातो, होल्ड केला जातो, म्हणजे वातावरणात राहतो. आणि त्यामुळे काय होतं, हे तापमान काय होतंय वाढतंय, बरोबर आहे का. हे जर मेंटेन करायचं असेल तर त्याला मग पूरक काय तर झाडं लावणे वगैरे. झाडांनी पाऊस सुद्धा काय होतो खूप पडतो, आणि पाऊस पडल्यानंतर जमिनीची म्हणजे धूप किंवा होत नाही. झाडं काय करतात, झाडं असतील तर ती काय करतात, माती पकडून ठेवतात. आपण काल पाहिलं असेल जम्मू काश्मीरमध्ये खूप किती पाऊस पडला आणि कसे घराची घरं किंवा डोंगर काय झाले ते म्हणजे वावले, किंवा आपण सुद्धा पाहतो लँडस्लाईड आपल्याकडे होतात, डोंगर म्हणजे भूस्खलन